बर जेवढ्यावर दंड झाले तर उदय सामंत साहेब म्हणले सगळे आम्ही मागं घेतो, दंड घेतलेले सगळे मागं घेतो आणि निर्णय. अहो विजय झाला, जे आर दिल्यावर तुम्ही विजय होणार आमचा, जे आर दिल्यावर आत्ता नाही. उलट ते शांततेत जाणार नाहीत, तुमच्या टकोरीवर सगळ्याचा गुलाल टाकून जाणार आहे. ते मोकळे जाते का जे आर म्हणलं? ते शांतता वेगळी कोणची, तुम्ही देत नाहीत. थांबा रे, तुम्ही देत नाहीत तर वरची ती रोष वेगळा. पण ज्या दिवशी तुम्ही अंमलबजावणी करून आम्हाला देणार आहेत, मराठवाडा सगळा आरक्षणात जातोय, आपला पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय, त्यावेळेस आमचा आनंद गगनात मावणार नाही. रुपया रुपये आम्ही गोळा करून आलेले लोक आहेत आणि हे जाताना शांततेत जाणार, म्हणजे आनंद व्यक्त करीत जाणार. आधी तुमच्या सगळ्याच्या टकोरीवर गोलाल टाकणार मग जाणार. ते तसं जात नाही देव. आणि त्याला आनंद म्हणू आपण, त्याला आनंद म्हणू आपण. त्याला हुल्लडबाजी नाही म्हणता येणार, त्याला मुंबईला त्रास दिला म्हणता येणार. 9 वाजता तर तुम्हाला मुंबई खाली झालेली दिसत. 9 वाजता तर फक्त आत्ता एकदा तुम्ही अंमलबजावणी आणि जे आर दिला की पोरं नाचत 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 मुंबईच्या बाहेर गेले, तुम्हाला माहित नाही होणार. तुम्ही जर म्हणले थांब मुंबई, ते म्हणते नको मला जायचं गावाकडे. हे रिअल आहे. तुम्ही लवकर आता तुमचं पुन्हाच एकदा मनापासून कौतुक, आम्हाला जे आर आणून द्या, तातडीनं अंमलबजावणी द्या. आम्ही सगळे पोरं सज्ज झालो तुमच्या सरकारच्या स्वागताला. आणखीन काय पाहिजे तुम्हाला? आता पोरांनो, मंत्री महोदयांना सन्मानाने वाटा लावा. पुन्हा ते वापस येते जी आर घेऊन, नाही तर इथंच बसून राहा, जी आर घेऊन या. काय तुम्हाला येईन जा जा. परत डिझेलचा प्रॉब्लेम, आमका प्रॉब्लेम. आपलं डिझेल वाचन तेवढं. पाटील 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 पोराव ऐका, पाटील. एक मिनिट ऐका. ए पोराव ऐका, हा म्हणून अरे, कारण याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला? याच्यापेक्षा काय पाहिजे पोराव आपल्याला? याच्यापेक्षा काय पाहिजे? हा म्हणू का? ओ! खाली बसलेले मंडपातले ओ! ओके, जिंकलो रे राजा हो आपण. टाळ्या!